नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर धनु राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा. कारण साडेसाती संपूनही तुमच्या मागे लागलेला त्रासाचा ससेमिरा, प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही नशिबाने ऐनवेळी फिरवलेली पाठ आणि भविष्याबद्दल मनात असणारी अनामिक भीती, आता हा सगळा कठीण काळ आणि संघर्ष संपणार आहे. 25 जुलै 2026 म्हणजेच या वर्षाची अत्यंत पवित्र आषाढी एकादशी, विठ्ठल माऊलींच्या या मंगलमयी पर्वापासून तुमच्या आयुष्यात अशा काही अभूतपूर्व, चमत्कारिक आणि थक्क करणाऱ्या घटना घडणार आहेत, ज्या आता 100% कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा. त्याआधी जर तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या व्यापाराबद्दल, नोकरीबद्दल, पत्रिकेबद्दल, लग्नाबद्दल, नात्याबद्दल, शिक्षणाबद्दल, व्यापाराबद्दल, नोकरीबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा. तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, लग्न जमत नसेल, नात्यात कटुता असेल, व्यापारात प्रगती नसेल, नोकरीत प्रगती नसेल, शिक्षणात काही समस्या असतील, बाधा असेल, अडचण असेल, समोर खूप सारे प्रश्न असतील, मार्ग मिळत नसेल, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, असे असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला पत्रिका बघून कळतात. कारण त्यामध्ये गुण दोष असतात, ग्रह दोष असतात. त्यावर उपाय, सेवा करून आपण यातून मुक्तता मिळवता येते. म्हणून यासाठीच दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करू. मित्रांनो, धनु ही देवगुरु बृहस्पतीची राशी आहे. अग्नितत्वाची अत्यंत आशादायी ही रास आहे. तुम्ही नेहमी सत्याची आणि धर्माची साथ देतात, पण परिस्थिती नेहमी तुमची मोठी परीक्षा घेते. आता आषाढी एकादशीपासून सुवर्ण दिवस तुमच्या आयुष्यात सुरू होतील. धनु राशीच्या जातकांसाठी नोकरीच्या ठिकाणी सुरू असलेला कोंडमारा, योग्य संधी न मिळणे आणि योग्य मोबदला न मिळण्याचे दिवस आता संपले आहेत. 25 जुलै नंतर तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा दबदबा आता निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकार, मोठी पदे किंवा प्रमोशन मिळण्याचे मजबूत योग आहेत. तुमचे वरिष्ठ तुमच्या सल्ल्याला आणि मार्गदर्शनाला विशेष महत्त्व देतील. बेरोजगार तरुणांना त्यांच्या उच्च शिक्षणानुसार आणि क्षमतेनुसार मनाची नोकरी मिळेल. जे लोक शिक्षण क्षेत्र, बँकिंग, कायदा, वित्त किंवा सरकारी प्रशासकीय सेवेशी जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी एखादा मोठा सरकारी निर्णय नशिबाचे दारं उघडेल. कामाच्या ठिकाणी दुसऱ्यांच्या वादात किंवा राजकारणात पडू नका. कोणालाही फुकटचा सल्ला देणे टाळा, अन्यथा तुमचा सल्ला तुमच्यावरच उलटवला जाऊ शकतो. आर्थिक बाबतीत धनुराशीचा स्वामी गुरु आणि विठ्ठल माऊली मिळून तुमच्या संपत्तीत आणि वैभवात मोठी वाढ घडवून आणणार आहेत. व्यापार आणि व्यवसायात तुम्ही घेतलेले मोठे निर्णय आता 100% यशस्वी ठरणार आहेत. भागीदारीच्या व्यवसायातून किंवा नवीन गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा नफा होईल. अडकलेला किंवा बुडीत पैसा अनपेक्षितपणे परत मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. रिअल इस्टेट, जमीन जुमला किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीतून अचानक धनलाभाचे योग उत्पन्न होतील. उत्पन्नाचे नवे आणि कायमस्वरूपी मार्ग मोकळे होतील. या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवून पैशाचे मोठे व्यवहार करू नका. कोणत्याही कागदपत्रावर नीट वाचन केल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. धनु राशीच्या घरगुती वातावरणात गेल्या काही महिन्यांपासून असलेली अशांतता आणि कुटुंबातील सदस्यांमधील दुरावा आता विठ्ठल कृपेने शांत होईल. कुटुंबात आनंदाचे, समाधानाचे आणि धार्मिक वातावरण राहील. पती पत्नीमधील जुने मतभेद आणि गैरसमज बाजूला पडून प्रेम वाढेल. मुलांच्या शिक्षणाची, त्यांच्या आरोग्याची किंवा विवाहाची चिंता आता कायमची मिटेल. घरात एखादे मोठे धार्मिक कार्य किंवा शुभ सोहळा पार पडण्याचे संकेत आहेत. नातेवाईक आणि समाजात तुमची प्रतिष्ठा खूप वाढेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य तुम्हाला लाभेल. धनुराशीचे लोक खूप स्पष्ट वक्ते असतात. कुटुंबात सुख शांतता हवी असेल तर घरात बोलताना तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. कोणाचे मन दुखावले जाईल असं मुळीच वागू नका. तुमच्या राशीस्वामी गुरु हा स्वतः ज्ञानाचा कारक आहे. धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी आणि सुवर्ण काळ ठरणार आहे. अभ्यासातील मरगळ, आळस आणि लक्ष विचलित होण्याच्या समस्या पूर्णपणे आता बंद होतील, दूर होतील. तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही कठीण विषयातही अव्वल गुण मिळवाल. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठे यश मिळेल. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्ग आता मोकळे होतील. अति आत्मविश्वासामुळे अभ्यासात निष्काळजीपणा करू नका. अभ्यासाच्या वेळेस सोशल मीडिया आणि निरर्थक मित्रांसोबत मौज मजा करणे पूर्णपणे टाळा. आरोग्याच्या बाबतीत ग्रहांची स्थिती काय सांगते याकडे धनु राशीच्या लोकांनी दुर्लक्ष अजिबात करायचे नाही. गेल्या काही काळापासून चालू असलेला मानसिक ताण, चिंता आणि थकवा आता पूर्णपणे दूर होईल. शरीरात एक नवी ऊर्जा, ताकद आणि उत्साह जाणवेल. जुन्या आजारांमधून, विशेषतः हाडांचा किंवा जुनाट व्याधीमधून जलद गतीने तुम्हाला आराम मिळेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यादरम्यान यकृत म्हणजेच लिव्हर, पोटाचे विकार किंवा वजन वाढण्याचे त्रास तुम्हाला होऊ शकतात. खाण्यापिण्याच्या सवयी सात्विक ठेवा आणि तेलकट अन्न टाळा. वाहन चालवताना घाई गडबड करू नका. वेगावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, विठ्ठल कृपेने सुवर्ण काळ सुरू असताना कोणत्या चुका टाळायला पाहिजे तर धनुराशीचे लोक खूप दयाळू आणि उदार असतात. या काळात कोणालाही गरजेपेक्षा जास्त मदत करू नका.
स्वतःचे नुकसान करून दुसऱ्याचे भले करणे तुम्हाला महागात पडू शकते. रागाचा किंवा अतिउत्साहाच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. विशेषतः आर्थिक किंवा कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला घाई नडणार आहे. मित्रांनो, 100% फायदा जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर काही सोपे उपाय तुम्ही करू शकता. विठ्ठल मंत्राचा जप म्हणजे रामकृष्ण हरी या मंत्राचा 108 वेळेस जप तुम्ही करायचा आहे. गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचे पठण तुम्ही करायचे आहे. तुळशीचे पूजन करायला अजिबात विसरायचे नाही. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवसापासून घरात मांसाहार, मद्यपान किंवा कोणत्याही तामसिक अन्नाचे सेवन पूर्णपणे बंद करा. घर पवित्र आणि सात्विक ठेवा. कोणत्याही धार्मिक गोष्टीचा किंवा देवांचा, साधुसंतांचा अनादर करू नका. कर्मशुद्ध आणि सात्विक ठेवा. कोणालाही पैशाचे जामीन राहू नका, अन्यथा आर्थिक अडचणी वाढू शकतात. मित्रांनो, धनुराशीच्या लोकांना 25 जुलै 2026 ही आषाढी एकादशी आयुष्यातील संघर्षाचा काळ संपवून एका नव्या भाग्योदयाच्या युगाची सुरुवात करणारा हा काळ असणार आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला संपर्क करू शकतात, मेसेज करू शकतात. धन्यवाद.